नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आपण आळे राजुरी गटामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी शिवसेना पक्षाकडून अधिकृत उमेदवार सौ स्मिताताई पंकज कनसे या उमेदवार आहेत. आपण वयस्कर दादा आहेत त्यांना विचारूयात सध्या काय हवा. नमस्कार बाबा. नमस्कार. बरं आहे का? या गटामध्ये काय कसं काय कोणाची हवा वाटते? बरं वाटतंय तसं वातावरण. कोणाची हवा कोणाची वाटते? पण नाही या गटाची वाटते तशी हवा. कोणाची? उमेदवार कोण आहेत? उमेदवार पंकज कनसे ना. दादा बोला, उमेदवार कोण आहेत? सुमिताताई कनसे आहे ना, त्यांना बहुमताने निवडून देणार आहे. सगळे धनुष्यबाणावर चिन्हावर 100% शिक्का मारून बटन दाबून विजय करणार. आणि त्यांच्या पुढे एक आर्थिक बलाढ्य उमेदवार उभा आहे. कसं पाहता तुम्ही? त्यांच्या पद्धतीने पाहतील, आम्ही आमच्या पद्धतीने पाहतो. आमचा नव्यानं संधी देणार आहे. नऊ तरुण आहे त्यांच्या पाठीमागे सर्व. पण या गटामध्ये काही जे विरोधक आहेत त्यांच्याकडून असा प्रचार केला जातो की कनसे दादांकडून जे तरुण मंडळी वगैरे आहेत किंवा जे आहेत त्यांना वाईट वळणाला व्यसनाधीनतेकडे जास्त कल असा लावला जातो. काय खरं आहे का ते? अहो हे चुकीचं आहे सगळं. हा फापा पसरवले नाही. ते तरुण वळण चांगल्या कामाला लावले. गरीब गोरगरीब म्हणला ते चांगल्या कामाला. कुठं काय विकास नाही ना त्यांचा. हे तरुण चांगल्या वळणाला लावले त्यांनी असं गैरप्रचार करतात त्यांचा. आता बरं का दादा, आपल्या मागच्या पंचवार्षिकला ज्या उमेदवार होत्या त्या आता पुन्हा उभ्या राहिल्यात. तो जो एक बलाढ्य आर्थिक बलाढ्य उमेदवार आपण समजला जातो, पण मग कसं पाहता तुम्ही त्यांच्याकडे? बलाढ्य उमेदवार जो आहे तो फक्त दाखवायला आहे. त्यांनी मागच्या पंचवार्षिक किंवा आताच्या त्यांनी बऱ्याचशा त्यांच्या शाखा आहेत, त्यांच्या शिक्षण संस्था आहेत. मला एक सांगायचं आहे का त्यांनी आतापर्यंत एखाद्या मुलाची फी माफ केली किंवा एखाद्या गरीबाला पैसे दिलेत असा एखादाही माणूस त्यांनी दाखवा. नाही तर आमच्याकडे लिस्ट दाखवतो पंकज शेठची. पंकज शेठनी रस्ते केलेत. पंकज शेठ गोरगरिबांना हे करतात आणि पंकज शेठ खरा आधार आहे. आजही तुम्ही सांगता त्यांनी जी अफवा उठवली का त्यांच्याकडे तरुण पोरं वायाला गेलीत, आमच्याकडे वाया गेलेत का त्यांच्याकडे गेली? आमच्याकडे असं एखादा दाखवा, त्यांच्याकडे 50 दाखवतो. तरुण पोरं आम्ही वाईट वळणाला लावली असती एवढी असती का आमच्याकडे? आज बहुमताने तरुण मंडळी आमच्याकडे. तरुण पोरांचे एवढे सहभाग आमचा आहे सगळ्यांचा. तरुण चांगल्या कामासाठी आम्ही सगळं त्यांच्या चांगल्यासाठी आम्ही सांगितले. तरुण पोरं आम्ही वाईट वळणाला राहिली असती का आमच्याकडे? एकही मुलगा तुम्ही दाखवा वाईट वळणाला गेलेला आहे. त्यांनी जी अफवा उठवली त्यांनी दाखवून द्यावा. त्यांनी अफवा उठवलेली. इथं तरुण मंडळी आहेत. तरुण मंडळी आहेत. आपण त्यांना सुद्धा विचारूयात. या ठिकाणी विरोधक कुठेतरी प्रचार करतात की तरुण मंडळी जी आहेत त्यांना कुठं व्यसनाधीनतेकडे वळवलं जाते. काय विरोधकांची टीका आहे, काय म्हणता याच्याकडे? नाही असं काय नाही. तरुण मंडळी कुठं व्यसनाधीनतेकडे जात नाही. कारण आम्ही स्वतः तरुण आहे. आपण सगळे एकच इच्छे. पण आम्ही तर कुठं अशा वेगळ्या वाईट वळणाकडे कुठे नाही किंवा असं सांगितलं जात नाही की इथं खर्च आहे, पार्ट्या आहेत या तिकडं, असं काही कुठं आढळत तर नाहीये. आता विरोधक का प्रचार करताय ते त्यांचं त्यांना माहिती. काय झालेलं आहे, विरोधकांना त्यांचा पराभव दिसायला लागलेला आहे. त्यांनी विकास कामं बोललं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे दुसरा मुद्दा नाहीये आणि विकासाच्या मुद्द्यावरती त्यांनी जरूर बोलावं. त्यांना आम्ही विकासाचं उत्तर जरूर देणार. पराभव डोळ्यासमोर दिसतोय म्हणून काहीतरी बोलायचं. आम्ही त्यांना विरोधकच समजत नाही. शेवटी निवडणूक आहे, कोण ना कोण उभं राहणार आहे. आम्ही आमचं काम करतोय, आम्ही पुढे चाललेलो आहे. त्यांनी त्यांचं काम करावं, पुढे चालावं. कोण काय करतंय, कोण तरुण काय करतंय हा प्रचाराचा मुद्दा नाही. विकासावरती त्यांनी जरूर बोलावं. त्याला आम्ही विकासाने उत्तर जरूर देणार. आणि पंकज भाऊंनी आणि स्मिताताईंनी ते कामातून दाखवलेले. आणि कोणी काही म्हणत असेल, विरोधक काय बोलत असतील त्याला आम्ही काही महत्व देत नाही. ज्यावेळेस आज मागची जिल्हा परिषदा होऊन 3-4 वर्ष झाली असतील प्रशासकीय, त्यावेळेस हा जिल्हा परिषद गट दुर्लक्षित झाला होता. त्यावेळेस हे बोलणारे नेते कुठे होते? त्यावेळेस पंकज भाऊंनी या जिल्हा परिषद गटाला त्यांच्या याच्यातून किंवा त्यांनी मदत केली. त्यावेळेस हे बोलणारे नेते कुठे होते? ज्यावेळेस आणे पठारावरती दुष्काळ पडला होता, तिकडं परिस्थिती पाणी प्यायची नव्हती. जे स्वतःला आता म्हणतात नेते बिते काय, त्यावेळेस ते कुठे होते? एक सामान्य माणूस त्यांनी 3-4 महिने तिकडे पाणी पुरवठा केला आणि त्या लोकांना हे केलं. कोणतंही पद पाठवून असताना पराभव दिसायला लागला तर कुणी काही बोलत त्याला काय तेवढं महत्व देत नाही.
मला अजून एक पुढचा प्रश्न विचारायचा दादा. आता जे उमेदवार उभे आहेत तर तुमच्या दृष्टीने उमेदवार कसा असला पाहिजे? पंकज दादा सारखाच उमेदवार पाहिजे. का बरं पंकज दादाच का? भरपूर कामं केले त्यांनी विकासाची. आता राजूर आपण पूर्ण आपल्या जुन्नर तालुक्याचा विचार केला तर उबाटा गटाचे तालुका प्रमुख असतील, 4 उपतालुका प्रमुख असतील, ते या ठिकाणी धनुष्यबाणाकडे आलेत. याच्यामुळं काही मताचं विभाजन वगैरे काय होईल असं वाटतंय का तुम्हाला? पंकज भाऊने विकासच तेवढा केला आपल्या राजुरी बेल्ला गटात. मग जे मशालीवाले आहेत उबाटा गटावाले त्यांचं या धनुष्यबाणाला मतदान होईल का? 100% नक्की होईल का? नक्की होणार. कारण आमदारकीला ते कुठेतरी नाराज होते, मशाल चिन्हही नव्हतं आणि धनुष्यबाण नव्हतं. सगळ्यांनी अपक्ष शरददादा यांना मतदान केलं होतं, पण शरददादा आता धनुष्यबाणाकडे आहेत. तर मला हेच विचारायचे, उबाटा गट सुद्धा शरददादाच्या पाठीमागे राहील का? राहील ना 100%. नक्की राहील का? नक्की. आता सध्या जे उमेदवार उभे आहेत, जे विरोधक आहेत, तर तुम्ही या दोनही उमेदवारांकडे पाहताना कशा दृष्टीने पाहता? ते बलाढ्य आहेत आणि एक सामान्य कुटुंबातील पंकज दादांचं उमेदवार उभा आहे, कसं पाहता? आम्ही सामान्य कुटुंबाच्या पाठीमागे. म्हणजे सगळे जे तरुण आहेत हे नक्की तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहात. सगळे तरुण सामान्य कुटुंबाच्या पाठीमागे. आता मी पुन्हा एकदा हा प्रश्न विचारतो. आता बरेचसे तरुण जमलेले आहेत, विरोधकांकडून कुठेतरी एक प्रचार केला जातो की तरुणांना वाईट वळणाला लावलं जाते किंवा काय, या पद्धतीनं एक अपप्रचार केला जातोय. तर त्याबद्दल तुम्ही तरुण आहात, तुम्ही काय सांगाल? काय झालंय, 2017ला जिल्हा परिषद निवडणूक झाली. 2017ला हे लोक जे गायब झाले ते 2026ला आले. ते 25ला पण नाही आले, 26ला आले डायरेक्ट. निवडणूक लागले, आपल्याला कुठेतरी निवडणूक उतरायचे. पंकज शेटकर हजारो युवकांचं संघटन आहे आणि पंकज शेट असा माणूस आहे की स्वतःच्या खिशामधून लोकांना पैसे देतो. तो बिचारा व्यवसायामध्ये कमीतो आणि 10%, 20%, 25% समाजासाठी खर्च करतो. तो कोणाच्या चोऱ्या माऱ्या करून पैसे आणत नाही. तो खिशात घालणारा आहे, खिशातून दुसऱ्याच्या खिशातून स्वतः खिशात घालणारा माणूस नाही, लोकांचा आसरू पुसणारा माणूस आहे. आणि विरोध जर अशा टीका करीत असेल तर आमचा 100% विश्वास आहे का पंकज शेट आम्हाला वाटतं 2000, 2500 पण 5000च्या फरकाने निवडून येईल. ही आज परिस्थिती आहे. कारण वैयक्तिक शरददादावर पण यांनी वैयक्तिक टीका केली. शरददादा असं वैयक्तिक टीका जेव्हा करायला लागतो तेव्हा विरोधक आपला पराभव मान्य करतात. आणि तुम्ही आता विचारलं उबाटा नाही, शिवसेना दोन एकच आहे, आमचा DNA एकच आहे. वर जरी फाटाफूट झाली तरी आम्ही तालुक्यामध्ये पूर्ण ताकदीने एकत्र आहोत. जरी युती आघाडी काही असू, पण सर्व शिवसैनिक पंकज शेटच्या बरोबर आहे. आणि उद्याच्या 7 तारखेला जेव्हा सगळ्या गावांच्या पेट्या फुटतील, 15च्या 15 गावामध्ये पंकज शेट लीड करणार. एक सुद्धा गाव यांना लीड देणार नाही, सर्व गाव यांना मायनस जाणार. आणि यांनी किती खोटे आरोप करू द्या, जनता उतरली आहे. ही निवडणूक जनतेची आहे. ही निवडणूक सर्वसामान्य लोकांनी हातात घेतली आहे. आम्ही सर्व तरुण, आम्ही सर्व व्यावसायिक आहे. आम्ही आमचे स्वतःचे खर्च करून आज निवडणूक उतरलोय. आम्हाला का कोणी पैसे दिले नाही, आम्ही कोणा पैसे पण घेत नाही. या तरुणांना विचारा का कोणाला 100 दिले का 200. ही सगळं यंग जनरेशन आहे आणि हे उद्या देशाचं भविष्य आहे. त्यामुळं विरोधकांना काय प्रचार करायचा आपापल्या जनतेला सर्व माहिती आहे. यांनी काहीही होणार नाही आणि खूप मोठा विजय म्हणजे जुन्नर तालुक्यातील 8 ही जिल्हा परिषद गटाचा सर्वाधिक मोठा विजय पंकज शेट कंसे यांच्या मिसेस यांचा होणार आहे.